राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कमबॅक केलंय। भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केलाय। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी हजेरी लावत राज्यात ठिकठिकाणी बरसात केली। संपूर्ण कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर चांगला होता। धरणातील साठ्यांमध्ये वाढ झाली असून धरणं 80% भरली आहेत। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। 35,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। पाण्याचा विसर्ग वाढत असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं। धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली। वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आणि या पावसानं वाशी तालुक्यातील फकराबाद गावचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। पुलावरून पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर मांजरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली। सोलापूरमधील बार्शी तालुक्यातल्या आगळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। आगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदणी नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसानं सोलापूरला झोडपलाय। सांगलीत मागील 2 दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर वाढलाय। तासगाव, वाळवा, मिरज, शिराळा, कवठे महांकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे अनेक ओढे, नाले, तलाव पुन्हा ओसंडून वाहू लागलेत। तासगाव तालुक्यातील येरळा आणि अग्रणी नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर आलंय। एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात सोडलेल्या 4,300 अतिरिक्त गाड्यांपैकी 75% बसेस 10 दिवस आधीच फुल झाल्याचं समोर आलं आणि या बसचं बुकिंग 26 जुलै रोजी करण्यात आलं होतं। गोविंद सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन आणि दोरी तसंच सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले। गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करत असतं तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली। टेंबिनाखा इथल्या दहीहंडी उत्सव जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे। ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांकरता प्रत्येकी रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देण्यात येतोय आणि मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1,71,000 रुपयांचं पारितोषिक सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे। बदलापूर घटनेचे पडसाद दहीहंडी उत्सवावरही पाहायला मिळणार आहेत। अत्याचाराविरोधात महिला गोविंदा पथक उतरणार असून प्रत्येक हंडीच्या ठिकाणी गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा आशयाचे फलक हातात घेणार आहेत। कापडाचे वाढलेले दर, जास्त मागणी आणि कमी पुरवठा, पेट्रोलच्या वाढलेल्या दरांमुळे वाहतूक खर्चावर झालेला परिणाम यामुळे दहीहंडी उत्सवात वापरण्यात येणाऱ्या गोविंदांच्या टी-शर्टचे दर यंदा 15 ते 20% वाढले। महागाईचा फटका दहीहंडी उत्सवाला बसल्याची माहिती टी-शर्ट विक्रेत्यांनी दिली। निवृत्त कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच अन्य आपत्कालीन कारणांसाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत। गेल्या 5 वर्षात मुंबई महापालिकेने 2,360 कोटी रुपयांच्या ठेवी मुदतीपूर्वीच मोडल्या असल्याची बाब माहिती अधिकाऱ्यांना मिळालेल्या तपशिलातून उघडकीस आली। 2 वर्षांचा आगाऊ भाडं झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या निर्णयामुळे आता झोपू योजनांची कामं ठप्प झालेली आहेत। प्राधिकरणाने या निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसाठी विकासकांच्या संघटनेनं हायकोर्टात धाव घेतली आहे। याआधी विकासकांकडून वर्षभराचं भाडं झोपडपट्टीवासियांच्या खात्यात जमा केलं जात होतं, परंतु आता 2 वर्षांचं भाडं प्राधिकरणाकडे जमा करावं लागतं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील 388 म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी असलेल्या धोरणाचे फायदे पुनर्रचित म्हाडा इमारतींना मिळत नसल्याने त्यांचा पुनर्विकास खडला। केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन एकीकृत पेन्शन योजना जी आहे त्याला मंजुरी दिली। कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा शेवटच्या 12 महिन्यांमधील मूळ वेतनाच्या 50% पेन्शन देण्याची हमी या योजनेत आहे आणि याचा फायदा 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। शासकीय कार्यालयात काही कर्मचारीही हे रील्स पाहण्यात व्यस्त असतात। त्याला आळा घालण्यासाठी कामा रुग्णालय प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांना ऑन ड्युटी असताना मोबाईलचा गैरवापर टाळावा तसेच रील्स बनवू नये आणि बघू नयेत असा फतवा काढला। तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी सरकार आणि सामाजिक स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जातात आणि त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नशामुक्त हॉस्टेलसाठी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले।
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय शासकीय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 50 विद्यार्थी क्षमतेचं महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली। मात्र 100 विद्यार्थी क्षमतेप्रमाणे या महाविद्यालयास विविध संवर्गातील पदं निर्माण करण्यासाठी परवानगी दिली असून यासाठी 63.37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। मंकीपॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्यानं ठाणे महापालिकेतर्फे खबरदारी घेण्यात आली आहे। ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात एकही मंकीपॉक्स रुग्ण आढळला नाही, तरी महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरणाचा एक वेगळा 4 खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक घेण्यात आली। दरम्यान देवीच्या घटस्थापनेपूर्वी राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे कन्यादान योजना राबवण्यात येत असून त्याद्वारे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य करण्याचं प्रथम उद्दिष्ट आहे आणि या योजनेमुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। सामूहिक सोहळ्यामध्ये लग्न केल्यास 20,000 इतकी आर्थिक मदत मिळणार आहे। गेल्या 2 टर्ममध्ये ज्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याचा दावा सूत्रांनी केला। ज्यांना 17व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचा लाभ एकाच वेळी मिळण्याचा अंदाज आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही।